धुरंधर स्टार रणवीर सिंगला धमकीचा मेसेज आलाय, त्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे। रोहित शेट्टीवर हल्ल्याचं प्रकरण हे ताजं असताना आता अभिनेता रणवीर सिंग याला व्हॉट्सअपवरून धमकीचा हा मेसेज आलाय आणि या मेसेजमधून रणवीरकडे कोट्यवधींच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे। पोलीस धमकीचा हा संदेश पाठवणाऱ्याचा आता शोध घेतात। रणवीरला धमकीचा मेसेज पाठवणारा हा बिष्णोई टोळीचा असल्याचा दावा करण्यात येतोय। दरम्यान मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच या प्रकरणाचा आता पुढचा तपास करते आहे। तर बॉलिवूडमधून ही एक मोठी बातमी येते। सध्याचा धुरंधर स्टार रणवीरला धमकीचा मेसेज आलेला आहे आणि हा धमकी पाठवणारा बिष्णोई टोळीचा असल्याचा दावा करण्यात येतो आहे। मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात मुंबईतून थेट। सीमा, रणवीरला सुद्धा अशा प्रकारे धमकी आली। मागच्याच आठवड्यात रोहित शेट्टीच्या बंगल्यावर अशा गोळीबार झालेला होता आणि बिष्णोई टोळीचं टार्गेट हे बॉलिवूडकर असल्याचं दिसतं आहे। काय नेमका हा धमकीचा मेसेज आहे? मुंबई पोलिसांकडून काय या संदर्भातले पुढचे तपशील मिळतात? नक्कीच अनुपमा, खरं तर हाच प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय की बॉलिवूडचे मोठे स्टार बिष्णोई गँगच्या टार्गेटवरती आहे का, हा सवाल आता बॉलिवूडमध्ये तर विचारला जातोयच, मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुद्धा हाच प्रश्न आता सातत्यानं विचारला जातो। याचं कारण म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की सलमान खान यांच्या घराबाहेर गोळीबार झाला, त्यानंतर चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर सुद्धा गोळीबार झाला। रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर जो गोळीबार झाला, ही घटना ताजी असतानाच व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून धुरंधर स्टार रणवीर सिंग यांना देखील व्हॉट्सअपच्या माध्यमातून धमकीचा मेसेज जो आहे तो मिळालेला आहे। या धमकीमध्ये कोट्यावधी रुपयाची मागणी करण्यात आलेली आहे आणि ज्या घरी ते राहतात, म्हणजे मुंबईतील ज्या इमारतीमध्ये ते राहतात, बोमोंडो या इमारतीचा सुद्धा उल्लेख त्या मेसेजमध्ये असल्याचं कळते। हा मेसेज मिळाल्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिसांच्या मार्फत जी आहे ती केली जाते। याबाबतची माहिती मिळताच रणवीर सिंग ज्या इमारतीमध्ये राहतो, ज्या इमारतीचा उल्लेख त्या मेसेजमध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन त्या परिसराची चौकशी पोलिसांनी केली। त्या ठिकाणी या व्यक्तीने रेकी केली आहे का किंवा त्या ठिकाणी काही संशयास्पद वस्तू आपल्याला मिळते का, या संपूर्ण प्रकरणाची त्या परिसराची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आता पोलीस पुढचा तपास जो आहे तो करत आहे। खरं तर जी माहिती मिळते सध्या, त्या माहितीनुसार बिष्णोई गँगकडनंच हा धमकीचा मेसेज जो आहे तो आलेला आहे। त्यामुळे बिष्णोई गँगच्या टार्गेटवरती आता मोठे धुरंधर स्टार आहे का, हा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। आता हा मेसेज करणारा व्यक्ती मुंबईतून आहे की मुंबईच्या बाहेरून आहे, याबाबत आता पोलीस तपास करतायत। मुंबईतून जर असेल तर त्याला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस अर्थात प्रयत्न करतीलच। त्यामुळे आता चौकशी दरम्यान काय काय नक्की आढळून येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि सोबतच ज्या इमारतीचा उल्लेख त्यांनी मेसेजमध्ये केलेला आहे त्या इमारतीची चौकशी किंवा रेकी आतापर्यंत करण्यात आली आहे का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता चौकशीकडे लागलेलं आहे। अगदी सीमा, जरूर या चौकशीतून काय नेमकं बाहेर येतं यावर आपल्याला चर्चा करायची। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।